सर्व मराठी भाषा प्रेमींना नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, प्रमुख पाहुणे, उद्घाटक आणि उपस्थित मित्रमंडळी, भाषेचा विषय म्हटलं की सगळ्यात आधी आपल्याला की काय बाबा शुद्ध लेखन, व्याकरण, ऱ्हस्व, दीर्घ नको आणि याच्या भानगडीतच नको, ही पहिली धारणा होती. गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवातून मी निश्चितपणे ताडलेलं आहे. इंग्रजी भाषा शिकायला सोपी पण मराठी अवघड, मराठीच्या वाटेला जाणं नको, ही आपली धारणा झालेली आहे. बोलतो आपण मराठी, प्रत्येकाला बोलता येतं एकदम चांगलं, लिहिणं कठीण झालं. आता शिंदे सरांनी काही गोष्टींचा उल्लेख केला, ते मी जमेल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि व याबद्दल त्यांनी आता एक सांगितलं, आपल्याला बोली आणि प्रमाण यातला फरक अजून माहित नाही. आपण दोन्ही भाषा प्रमाणही बोलतो आणि बोलीही बोलतो, परंतु बोलताना प्रमाण बोली कोणती आणि लिहिताना प्रमाण भाषा कोणती, याच्यामध्ये आपला संभ्रम निर्माण होतो. सर नाही करणार, नाही तर मी सांगितलं असतं. बोलताना आणि म्हणायचं, मी आणि तो गावाला गेलो, मी व तो गावाला गेलो नाही, ते खटकतं. बरोबर आहे. आणि तुमच्यापैकी प्रसार माध्यमातलं कोण कोण आहे? वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल, बाकी सगळे शैक्षणिक क्षेत्रातले प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा बोली आणि प्रमाण या नेहमीबद्दल संभ्रम निर्माण होतो. तर जे कोणी आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांचे बातम्यांचे जे पोर्टल असतात, त्याच्यावर जर तुम्ही लेखन करीत असाल, स्क्रिप्ट ज्याला संहिता म्हणतो आपण, ते लेखन करीत असाल आणि त्याच्यावर बोलत असाल, तर एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, तिथे बोलीतच बोला. म्हणजे काय? येथून 55 किलोमीटर अंतरावर, असं नका म्हणा, इथून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या जाम जळकोट शहरात नुकतंच एक संमेलन पार पडलं. आणि नाही तर काय करतात मग तुम्ही बघत आहे की येथून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या जाम जळकोट शहरामध्ये नुकतेच एक संमेलन पार पडले. जी लिखित भाषा आहे ती सुद्धा आपण बोलतो आणि मग ते खटकल्यासारखं होतं. लक्षात घ्या, तुमच्यापैकी कोणी जरी प्रसार माध्यमांमध्ये नंतर काम करायचं असेल, लेखन करायचं असेल, तर हे लक्षात घ्या की बोलताना मी असं सांगितलं असंच म्हणा, आणि लिहिताना मी असे सांगितले. व आणि या दोन शब्दांमध्ये तसंच लक्षात ठेवा, लेखन करताना व लिहू शकता, व आणि दोन्ही वापरू शकता, पण बोलताना आणि किंवा अन वापरा. आपल्या बोलीतले अनेक शब्द आहेत, हे जर आपण बोललो नाही ना, लुप्त होतील हळूहळू. बोला, ते प्रमाण भाषेत कसे रुजतील? फक्त एक पथ्य पाळा, ते निर्दोष स्वरूपात. शुद्ध लेखन ही संकल्पना मी स्वतः मानत नाही. आता तुम्हाला आग्रह आणि ही धारणा झाली असेल की आता राजेश कुलकर्णी आहेत, भाषेचे अभ्यासक आहेत, व्याकरणाचे अभ्यासक आहेत, ऱ्हस्व दीर्घ खूप बारकाईने सांगतात. पण मी प्रसार माध्यमांमध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक शब्दाला ऱ्हस्व दीर्घ लागू करणं, लिहिणं आणि एका ठराविक, ज्याला मी डेडलाईन म्हणतो, रात्री 12 वाजेच्या आत ते छपाईला जाणं, हे किती जिकिरीचं आहे. जर तसं पाहत बसलं एक ना एक शब्द, तर आज काढायचा पेपर मी पुढच्या सोमवारी करतो. अशक्यप्राय बाब झालेली आहे. नागरिक मध्ये ज्येष्ठ नागरिक, त्यांनी सांगितलं, ज्येष्ठ नागरिक मध्ये उपसंपादक बातमी लिहितोय की या शहरात 500 नागरिक आहेत आणि या नागरिकांना अजूनही शिधापत्रिका मिळालेली नाही किंवा शिधापत्रिकेवर धान्य मिळत नाहीये. मग तिथला नागरिक मी तपासत बसलो किंवा अन्य कोणी तपासत बसला, तर आजचा पेपर आज निघतच नाही. पण माहिती असूनही अशातला भाग नाही. जर तुम्ही 20-20 वर्ष एखाद्या क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्र असेल, वर्तमानपत्रामध्ये काम करीत असाल, तर माहिती असायला हवं. मग त्याच्यामध्ये ईक प्रत्यय काय आहे, ईत प्रत्यय काय आहे, ईय प्रत्यय काय आहे, तो कसा लागतो, ईय प्रत्यय लागल्यानंतर त्याचं रूप काय होतं आणि ईक प्रत्यय लागल्यानंतर पहिल्या अक्षराचा विस्तार कसा होतो, या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
अगदीच काटेकोर राहा हाही भाग अशक्य किंवा शक्य नाही, आणि एकदमच दुर्लक्ष करा हाही भाग शक्य नाही. इंग्रजी खूप चांगली आहे, खूप चांगली आहे, खूप चांगली आहे असं आपण म्हणतो. मराठीत 48-50 मुळाक्षर आहे. मराठी भाषा 50 मुळाक्षरांमध्ये, बरोबर आहे ना? इंग्रजी 26च आहे, अर्ध्यातच आहे ना. एक स्पेलिंग आहे MATE. खूप रंजक भाग आहे हा. थोडस तुम्हाला सुरुवात हे होईल, पण जेवढं तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल त्याच्यामध्ये गोडीच निर्माण होत जाईल. एकच शब्द आहे इंग्रजी. मराठीमध्ये राजकीय क्षेत्राची तुम्हाला माहिती असेल तर मोहन मते नावाचे एक आमदार आहेत नागपूरचे. नाव तर ऐकले तुम्ही, मोहन मते नावाचे आमदार आहे. मतेचं स्पेलिंग काय होते? काय होते? एक लेखक आहेत श्री म माटे. माटेचं काय होतं? बरोबर आहे. भारत माते तुला वंदन करीतो. मातेचं स्पेलिंग काय होतं? मते, माटे आणि एकच स्पेलिंग आहे. आता या स्पेलिंग वरून तुम्ही हे स्पेलिंग आहे, हे तुम्ही लिहिताना मते लिहाल का माटे लिहाल का माते लिहाल? इंग्रजीमध्ये एकच पर्याय उपलब्ध, मराठीमध्ये 3 आहे. कोणती भाषा समृद्ध आहे तुम्ही सांगा. आहे नाही, आणि पुन्हा आणखी एक आहे ना MAT. मेटही आहे. इंग्रजी समृद्ध आहे, मराठी आपल्याला येत नाही म्हणून इंग्रजी समृद्ध आहे असं म्हणणं झालं. पण इंग्रजीमध्ये काय कमी चुका होतात का? इंग्रजी लिहिणारा तज्ञ झालाय अशातला भाग आहे का? साधं भाषांतर करून दाखवा म्हणलं तरी आपले पोरं अडकळतात. अरे कसं असं राहील सर. ते वाघमारे सर आहे, यांना 2 मुलं आहेत. एकाचं नाव सूर्यप्रकाश आहे, एकाचं नाव चंद्रप्रकाश आहे. संगणकासारखं झालंय. काय संगणका तेव्हा आपण म्हणतो ना सगळं आता काम संगणक करतोय. संगणकात टाकून बघा हे वाक्य. हे वाघमारे आहे. ही इज टायगर किलर. He has 2 sons. He has 2 sons. One is sunlight, other is moonlight. संगणकाला माहिती आहे का सूर्यप्रकाशाचं ट्रान्सलेशन करायचं नाही ते मुलाला. त्याच्यात आपण फीड केलेलं आहे. सगळे सॉफ्टवेअर आपण फीड करतो ना, त्याच्यामध्ये आपण फीड केलेलं आहे. सूर्यप्रकाशला सनलाईट म्हणायचं, चंद्रप्रकाशला मूनलाईट म्हणायचं. संगणकाला सांगितलं ट्रान्सलेट इंटू इंग्लिश किंवा मराठी, तो सरळ असं भाषांतर करणार. बरं, यालाही आपण सोडलं. आपलेच पोरं काय करतात बघा. मराठीची मोहीम नेहमी चालू असते, हरकत नाही, मराठीकरण झालंच पाहिजे. लिहिताना बरोबर लिहितो का तेवढं तरी काळजी घे ना बाबा. मुंबईमध्ये एक पक्ष आहे किंवा महाराष्ट्रातच तो पक्ष आहे, सत म्हणजे मराठीत पाट्या असो, चुकीचं नाही आहे. 1962 कायदा आहे, तो भाग वेगळा. मराठीचा आग्रह धरणं अजिबातच वाईट नाही, मी सुद्धा करतो. त्रिभाषा सूत्रानुसार तुमची कोणतीही पाटी असेल, कोणताही फलक असेल तर राष्ट्रभाषा, मातृभाषा आणि इंग्रजी भाषा, वैश्विक भाषा, 3 याच्यामध्ये बोर्ड असतं. हा नियम आहे. नियमाचं पालन आपण कोणी करत नाही, पण त्या नियमाचं पालन करताना आपल्यालाही जेव्हा जबाबदारी सोपवली तर थोडं तारतम्य असायला पाहिजे ना. मुंबईमध्ये एक संस्था आहे SNDT, श्रीमती नातीबाई दामोदर ठाकर शिवाय SNDT. सर थोडं अवघडच झालं. इकडे लावा सर, इकडे लावा. करा हे करता नाही, टाकता येईल का? त्याला वर करतो. माईक पण ठेवा.
काय करत सर जवळ ठेवून नाव SNDT महाविद्यालय, SNDT विद्यापीठ पण आहे आणि तिथे जे नोकरदार वर्ग असतो ना, आपल्या इथे डिस्टन्स एज्युकेशन आहे, दूर शिक्षण वगैरे, तसं तिथं सकाळचे काही कॉलेजेस आहेत 7 ते 9, 8 ते 10, 8 ते 11 वगैरे असं चालले. त्यांना मॉर्निंग कॉलेज असतात. मॉर्निंग मुंबईमध्ये एक मॉर्निंग लॉ कॉलेज आहे आणि मग त्या मराठीच्या पाठीकरणाची मोहीम सुरू झाली, मराठीकरणाची पाट्यांचं वगैरे हे करण्याचं. तिथं ते SNDT मॉर्निंग लॉ कॉलेज अशी एक पाटी होती. तिथे काही कार्यकर्ते गेले की पाटी मराठीतून करावं माझे. ठीक आहे, करून टाकू. मग लगेचच त्यांना तात्काळच पाहिजे होतं. करू नाही तात्काळ, पण ठीक आहे बाबा हे तुम्ही घ्या पैसे, काय ती पाटी आणून तुम्हीच करून लावा. त्या सांगितलं कार्यकर्त्यांना. मग त्यांनी आणली, बरं आणली, ठीक आहे, पाटी वगैरे आणली. नंतर आता पेंटरचं सरांनी एक उदाहरण दिलं होतं, तसंच पेंटरही आणला. नाव लिहायचंय. आता लॉ कॉलेज आपल्या सगळ्याला माहिती आहे, प्रचलित आहे, विधी महाविद्यालय वगैरे इथपर्यंत माहिती आहे. मॉर्निंग लॉ कॉलेज ही संकल्पना आपल्या इथे नाहीये अजून. मॉर्निंग लॉ कॉलेजला लिहायचं काय मग? मॉर्निंग सकाळचे महाविद्यालय नको म्हणले बाबा, सकाळचं काय? पहाटेचे महाविद्यालय करू काम हो नाही, हो नाही. मग पुन्हा शब्दकोश घेऊन बसले. मॉर्निंगला कोणकोणते आहेत? उषा म्हणजे किरण वगैरे वगैरे सगळं एक एक पाहिले. छान प्रातस्मरणीय सकाळचा हा शब्द छान वाटला त्यांना. सकाळी सकाळी प्रात म्हणजे पहाट, सकाळ. लॉ कॉलेज विधी महाविद्यालय, मागे लावलं प्रातविधी महाविद्यालय. लोटांगण घालीन, लोटांगण. म्हणजे भाषांतर करताना सुद्धा हा प्रश्न उद्भवणार आहे ना, काय द्यावं काय तिथं. अजूनही तो संभ्रम आहे, नेमकं द्यावं तर. प्रथम विधी, फर्स्ट इयर लॉला प्रथम विधी ठीक आहे, सेकंड इयर लॉला द्वितीय विधी ठीक आहे. पुन्हा आला प्रश्न फायनल लॉ, अंत्यविधी. पोरग कुठे? अंत्यविधी आहे ना शब्द अंत्य. मग भाषांतर करताना सुद्धा आपण म्हणतो ना की इंग्रजी मला खूप चांगलं आहे, इंग्रजी चांगलं असलेल्याला एक मराठीत चांगलं भाषांतर वाक्याचं करून दाखव असं म्हटलं तर होणार नाही सर. आशय कळाला बस झालं, आशय कळाला बस झालं. हरकत नाही, मी अजिबातच आग्रही नाही सर. जिथे अर्थाचा अनर्थ होतो त्या ठिकाणी तुम्ही काटेकोर राहायला पाहिजे. काही ठिकाणी तुम्हाला राहावं लागेल ना. तुम्ही बाहेर चालले, हो, एखादा पेन विसरली चालेल, तुम्ही कुठूनही घेऊ शकाल. खिशात रुमाल विसरला चालेल, तुम्ही कुठूनही घेऊ शकाल. पण तुम्ही गावाला चालले आणि तिकीट विसरलं रिझर्वेशनचं, तिथं तुम्हाला काही क्षमा आहे का? सांगा. तुम्ही परीक्षेला गेला असं आपण जेव्हा म्हणू तेव्हा मग काही लोक फायदा उचलणार. नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा वध केला, आम्ही छापून. तुम्हाला काही आक्षेपार्ह वाटायचं कारण नाही. औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला. जर आशयानुसारच कळाला ना वध झाला म्हटल्यानंतर मग या दोन शब्दांचं औचित्य राहिलं काय? काही शब्द आहे आपल्याला त्या ठराविक ठिकाणी ठराविक आशयानेच आपण वापरतो, ते अन्य ठिकाणी नाही वापरता येणार. अर्थाचा अनर्थ किंवा जिथून वेगळा अर्थ प्रतीत होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे सगळीकडे, बरोबर आहे. कोरोनाचा सगळीकडे प्रभाव पसरला ना, प्रभाव प्रादुर्भाव मध्ये फार फरक नाही. पण आज सगळ्या समाजात सगळीकडे महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रादुर्भाव झालेला आहे. चालेल का? आहे ना प्रादुर्भाव. प्रभाव मध्ये तुम्हाला ठेवावंच लागेल फरक. सावित्रीबाईंना शाळा उघडण्यासाठी यांनी सहकार्य केलं, त्यांच्या पाठबळावर. संगणमत हा शब्द तुम्ही शब्दकोशात बघितलं तर दोन्हीचा अर्थ एकच आहे. सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंच्या संगणमताने शाळा सुरू केली म्हणता का तुम्ही? म्हणाल का?
म्हणू का आपण? तर आशय सुद्धा काही वेळेस महत्वाचा आहे, शब्दांचा नेमका अर्थ सुद्धा महत्वाचा आहे. तुम्ही सूट कुठे देऊ शकता? रस्व दीर्घाच्या बाबतीत जिथे अर्थाचा अनर्थ होत नाही त्या ठिकाणी आयोजित केला आहे कार्यक्रम. किती वार्ताहरांना आपले वार्ताहर ग्रामीण भागातले असतात, हे पगार नसते त्यांना, जाहिरातीच्या कमिशनवर काम करतात, जीवाचा धोका घेऊन ते काम करत असतात. त्या वार्ताहराकडून आपण त्याला शब्दकोश काढून घे आणि शब्दकोश काढून बस आणि आयोजित जी रसवली बरं तुला लिहिता येत नाही, नका तशी अपेक्षा करू नका. ती आपले फक्त खबरे. आपण कशाला बसलो हेड ऑफिस मध्ये? आपण कशाला बसलो? उपसंपादक म्हणून आपण तिथे बसतो, स्वतः बाहेर मिरवतो आपण आणि आपण वार्ताहराकडून अपेक्षा करतो 15 वेळा त्याने पांढरवाडा लिहिलाय म्हणून किंवा अमुक लिहिलंय. आपल्याला तरी कुठे माहिती असते किती जण 15 वाडा लिहितात? खूप ठिकाणी मी पाहिले. 8 दिवसाचा आठवडा. वडा म्हणजे समूह. इथं एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात हे लक्षात घ्या. सरांनी आता कोणता शब्द सांगितला होता? पीठ. ही सगळ्या भाषांची प्रवृत्ती आहे. प्रत्येक मराठीमध्ये तर असे असंख्य शब्द आहेत की ज्याचं लिखित आणि मौखिक स्वरूप सारखं आहे. लिखित आणि मौखिक म्हणजे लिहिताना बस, खाली बस, लाल रंगाची बस, पोट भरलं बस. बॉक्स 2 अक्षरी शब्द, लिखित मौखिक स्वरूप सारखं आहे. हाताची नाडी बघितली डॉक्टरांनी, बाकी पायजव्याची नाडी सुटली. 2 आहे. एक तर शब्द आहे ज्याचे 5-6 अर्थ होतात. 6 अर्थ मराठी मधला शब्द आहे. चष्मा टेबलवर ठेवला, पुस्तक टेबलवर ठेवले. इथं वर हा शब्द आपण मागच्या शब्दाला जोडून घेतो, बरोबर आहे? कारण काय माहिती आहे तुम्हाला? ते शब्दयोगी आपले, कोणताही शब्दयोगी आपले पहिल्या शब्दाला जोडूनच घ्यायला पाहिजे. माझ्यासाठी, माझ्याबद्दल, माझ्याशिवाय, माझ्यामुळे, माझ्यापर्यंत, माझ्यासाठी कायद्या किंवा टेबलवर. तर हे अव्यय म्हणून आलेलं आहे. इथे अव्यय म्हणून आल्यानंतर चष्मा टेबलवर ठेवला, टेबलवर हे जोडूनच पाहिजे. नाही तर टेबल वर ठेवला, टेबल वर जाईल, तो दुसरा शब्द आहे. तो दुसरा शब्द आहे. गरुड वर उडतो, पतंग वर उडाला. भारताचं क्षेपणास्त्र 6000 फूट उंची वर किंवा वर गेले, म्हणजे हा वर वेगळा शब्दयोगी अव्यय असलेला. पतंग वर गेला, तो वर वेगळा. ही वधू आहे, हा वर आहे. ऐकलंय ना हे? तर वधू वर, तिसरा अर्थ आहे. जनक राजाने जानकीचं म्हणजे सीतेचं, त्याच्या मुलीचं स्वयंवर आयोजित केलं होतं. देशोदेशीचे राजपुत्र आलेले होते. त्यावेळेची स्वयंवराची पद्धत माहिती आहे तुम्हाला, ते बसलेले. आणि मग यातला जो सुलक्षणी, देखणा, पराक्रमी असेल त्याला तू वर म्हणजे काय? पसंत कर. वरने, वर हा धातू. आता सरांनी धातू सांगितलं, लक्षात ठेवायची. कुलकर्णी सरांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. हे संचित मी आता त्यांना हा ठेवा आहे आणि त्यांच्याकडूनच हे आम्ही शिकलो. आता आमच्याकडून कोणी शिकायला तयार नाही याच्या पुढच्या काळामध्ये. धातू म्हणजे काय, कृदंत म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, अव्यय म्हणजे काय, संधी म्हणजे काय, समास म्हणजे काय, मी शिकलो. मी 25-30 वर्ष याच्यामध्ये शिकण्यामध्ये घालवले. अजूनही मी 100% परिपूर्ण आहे असा दावा करत नाही. आयुष्यभर विद्यार्थी राहायचे म्हणजे एक आकांक्षा. ही वधू आहे, हा वर आहे. तिसरा अर्थ याच्या देशोदेशी यातला जो कोणी सुलक्षणी, पराक्रमी आहे त्याला तू वर, हा 5वा अर्थ. चौथा अर्थ माफ करा. भस्मासुराने शंकराची तपश्चर्या केली. एका पायावर उभं राहून, जटा वगैरे वाढून, जंगलामध्ये उपाशी राहून. भस्मासुराच्या कठोर तपश्चर्येमुळे शंकर भगवान प्रसन्न झाले आणि तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल असा म्हणजे काय? देणगी, वरदान. हा कितवा अर्थ आहे? आता एकच शब्द आहे, वर. दोन्हीचं लिखित मौखिक स्वरूप सारखं आहे, पण 5 अर्थ आहे. बाकी इथं कार्यकर्ते कोणी नाही, त्यांना नाही का वर वर करणे, त्याच्या पुढे एक आणखी वेगळाच अर्थ तो आहे. अजून इथं सगळे प्राध्यापक, शिक्षक असल्यामुळे तसं काही हे नाही.
तर एका शब्दाचे असे अनेक अर्थ होऊ शकतात. मराठीमध्ये उलट मराठी भाषा जास्त समृद्ध आहे. ताटे आणि टेट आहे तसंच, जे माटे सारखं आहे ना तसंच टेट सारखं आहे. ताटेही आहे टेटही होते. मराठीमध्ये तुम्ही हे स्पष्ट करू शकता. इंग्रजीमध्ये बालासाहेब, इंग्रजीमध्ये ळ कुठे वर्ण? इंग्रजी हिंदीमध्ये ळ वर्णच नाहीये. मराठीमध्ये ल पण आहे न ळ पण आहे. भाषा कोणती समृद्ध आहे आपली. म्हणून जितके मुळाक्षर किंवा जितकी मुळाक्षर जितके वर्ण तेवढी ती क्लिष्ट होत आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला साड्यांच्या दुकानात जायला सांगितलं, 2च साड्या ठेवलेल्या आहेत. चॉईस जास्त नाही. तिथं क्लिष्टतेचा प्रश्न नाही ना, एकच घेऊन ये. आणि जिथं मोठा भांडार आहे नांदेडला, त्या किसांमध्ये मारामारी झाली सर मध्ये जाण्यासाठी. पिक्चरची हिरोईन आली होती, कोण सैराटवाली, ती लोक सैराट मध्ये जाण्यासाठी तिथं हजारो साड्या ठेवलेल्या आहेत. तेव्हा तुम्ही गोंधळात आलाच ना, ही घेऊ का ती घेऊ, ती घेऊ का ती घेऊ. बायका परेशान, त्यांच्यासोबतचे नवरे तर पळून बाहेरच्या बाहेर पळून गेले. दिवसभर इथं सरत नाही बाबा. ती साड्या ही वस्तुस्थिती आहे. मग जेवढे तुम्हाला ऑप्शन जास्त, पर्याय जास्त, तिथे तुमची अडचण जास्त होणार. मराठीमध्ये जास्त अक्षर आहेत, काना मात्रा ओकार गलांटी, जेवढं होईल तेवढी आपण ही भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे अडचणी जास्त उद्भवणार नाही. पण शिकणं कठीण नाही. केवळ आशयाला धरून आपण बघत बसलो, काही वेळेस आशयच स्पष्ट होत नाही. 2 माणसं पाहणाऱ्याची दृष्टी जशी असेल तशी. रस्त्यावरून चालत तुम्ही, मस्त एक मोठा बोर्ड आहे, एक्सचेंज ऑफर म्हणून मोठं शीर्षक लिहिलेलं आहे तिथं. एक्सचेंज ऑफर, दोघही नवरा बायको पाहिले एक्सचेंज ऑफर म्हणून. एक सुंदर बाई आहे, बाजूला मिक्सर आहे. एक्सचेंज कशाच आहे? माणसाला कशाचं वाटेल आणि बाईला कशाचं वाटेल? बाई आपली खुश, मिक्सर नवीन आहे, आणि माणूस खुश काय? आणि दोन्ही आहेत. पाहण्याची दृष्टी असे सांगणाऱ्याला माहिती असतो. एक लक्षात घ्या, आशय नाही का, आपण जेव्हा बोलत असतो त्यावेळेला आपल्याला पक्क माहिती असतं काय सांगायचं ते. आलं लक्षात? समोरचा काय समजून घेईल हे तुमच्या हातात नसतं. लिहिणाऱ्याला बरोबर माहिती. आता सर नाही, नाहीतर मी एक उदाहरण सांगितलं असतं त्यांना. असेच एक म्हणजे प्राचार्य, आणि त्या प्राचार्यांकडे एका त्यांच्या हाताखालच्या प्राध्यापकांनी अर्ज दिला रजेसाठी. माननीय प्राचार्य साहेब, भाऊकी स्वामी वगैरे महाविद्यालयाखाली विशेष 4 दिवसांची रजा मिळण्याबाबत दच लिहिलं. दच लिहितात, द लिहायचे किती जरी सांगितलं तरी दच लिहितात. आणि मग खाली, माननीय महोदय, उद्यापासून 4 दिवसांसाठी मी बायकोसह जमीन विकण्यासाठी गावाकडे जात आहे, कृपया रजा मंजूर करा. अतिशय सुटसुटीत 3च ओळीचं वाक्य, काही हरकत नाही. प्राचार्यांकडे दिलं, प्राचार्यांनी लगेच ठीक आहे म्हणले, अशी सही करायला गेली. नंतर त्यांना काहीतरी लक्षात आलं. पुन्हा बारकाईने वाचलं त्यांनी. अरे बापरे म्हणले, रजा नामंजूर करण्यात येत आहे. रजा नामंजूर केली. आता त्या कर्मचारी चिडला ना, सर माझ्या सीएल इतक्या बाकी आहेत, मेडिकल बाकी आहे, विदाऊट पे द्या, जमीन विकण्यासाठी तुम्ही कसं काय हे मंजूर? तसं नाही म्हणले, तू जे कारण लिहिलेलं आहे त्याच्यासाठी जर मी रजा मंजूर केली तर माझीच नोकरी जाते. आहे जमीन विकल्या, मी लिहिलं काय? पुन्हा वाच, तूच वाच, व्यवस्थित वाच. त्याने पाहिलं काहीच नाही सर, काय? आता मी वाचून दाखवतो म्हणले, तू लिहिलेले. माननीय प्राचार्य महोदय, उद्यापासून 4 दिवसांसाठी मी बायकोसह जमीन विकण्यासाठी गावाकडे जात आहे. त्याला म्हणायचंय काय, उद्यापासून 4 दिवस मी बायकोसह जमीन विकण्यासाठी गावाकडे जात आहे. त्याच्या डोक्यात तेच आहे. अरे पण वाचताना अर्थाचा आनंद, उद्यापासून 4 दिवस मी बायकोसह जमीन विकण्यासाठी गावाकडे जात आहे.
जमीन विकण्यासाठी बाबा बायको हे काय म्हणते ते विकली जात नाही, दिवाळी बंपर ऑफर जमीन विकत घेणारा बायको, असा त्याच्यातून अर्थ निघायला ना तो. हे वाक्य रचनेचे दोष इतके असंख्य आहे की केवळ आशय म्हणून याच्याकडे पाहता येणार नाही सर. जेव्हा आपण लेखन दोष निवारण म्हणतो ना, त्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ हा एक भाग झाला. दुसरा भाग कोणता आहे? लेखन दोषाच्या वाक्य रचनेच्या चुकांचा. आणि तिसरा जो महत्वाचा सगळ्यात जो आता हयदोस घातलेला आहे तो मुद्री शोधन म्हणतो ना आपण, मुद्रा राक्षसाचा धुमाकूळ. या 3 वेगवेगळ्या बाबी आहेत सर. तिन्हीकडे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला पाहावं लागेल. इथे कोणी टंक लेखक किंवा डीटीपी ऑपरेटर असतील, त्यांचे प्रॉब्लेम वेगळेच असतात. सरांचा अक्षरच ओळखू येत नाही, टाईप तरी काय करू मी, सर असं कसं लिहून दिलं. आता सर स्वतःच नाव असं लिहून देत आहे. त्यांनी टाईप काय करावं? दोन्ही आडनावं असतात. आता सरच असं लिहिल्यानंतर अवघड आहे ना सर. डीटीपी ऑपरेटरची समस्या आहे ही सर. लिहिताना निर्दोष लिहिणं आपलंही काम आहे. जो लेखक आहे त्याचंही काम आहे. पुढचं काम डीटीपी ऑपरेटरचं आहे. पण त्यालाही चुका सगळ्याकडून होतात. अगदी विरामचिन्हाची विरामचिन्ह तर आधी नव्हतेच. लेखन कसं करत असतील मला नवल वाटतं की तुम्ही ऐकलेले असेल ते, मी चोरी करणार नाही, केल्या शिक्षा करावं. ऐकलं असेल, भरपूर ऐकलं असेल तुम्ही ते. एक पूर्णविराम मागचा पुढे गेला, मी चोरी करणार नाही, चोरी केल्यास शिक्षा करावी. आणि तिथं एकच, मी चोरी करणार नाही केल्यास शिक्षा करावी. एक पूर्णविराम इकडचा तिकडं झाला की संपलं. डीटीपी ऑपरेटर अनुस्वार तर कुठेही, औरंगाबाद मध्ये औरंगाबाद रवरचा अनुस्वार द वर शेवटी, त्याचा उच्चार कसा होतो सांगा बरं. उच्चारच होत नाही. पण असंही टाईप करणारे आहेत. आता स्पेस देणं, समास म्हणजे काय हा प्रकारच माहिती नाही. जोड शब्द कसा लिहायचा, 2 शब्दांचा समास केव्हा होतो, कोणताही समास कसा होतो, मध्यम पदलोपी, म्हटल्या कोणत्याही पदाचा लोप झाला, बरोबर आहे. तिथे फाईल आहे सर, त्याच्यामध्ये काही कात्र नाही, ते घ्यावं नीट. काही 3-4 समास आहे. आणि जर आपण समास म्हणजे काय हे समजून घेतलं नाही, अर्थाचा अनर्थ होतो. हे केवळ डीटीपी वाल्यांसाठी नाही, अगदी आपण लेखन करणाऱ्यांसाठी सुद्धा. आणि मोठमोठ्या दैनिकांमधल्या या चुका आहे. छोटं तर जाऊ द्यावं, वार्ताहराला आपण काही म्हणण्यामध्ये अर्थ नाही. त्यांनी पंधरवाडा लिहिला काय, मी आता जे तुम्हाला सांगू लागलो, सांगता सांगता आपण कुठेतरी भरकटलो. 8 दिवसांचा आठवडा आहे. वडा म्हणजे समूह या अर्थाने आलेला आहे. 8 दिवसांचा आठवडा, 15 दिवसांचा 15 येईल. वाडा आला कुठून? येतच नाही ना, काही संबंधच नाही. आपल्याला सतत वाड्यावर या, वाड्याकडे जा, वाडा डोक्यात बसलेला आहे. जिथं आला तिथं वाडाच. 15 हा मुळात शब्द. 8 दिवसाचा समूह आठवडा, 15 दिवसाचा समूह 15 असं का लिहितो म्हणलं तर त्याला काय असेल, माझ्या डोक्यात हेच बसले. विचारा तुम्ही कोणालाही विचारा तुम्ही, काही कोणत्याही गोष्टीचं समाधान. सर मी तेच ऐकले. कुठं ऐकले हे शब्द, दुसरं कुठं ऐकायचं कामच नाही. 15 कोणी नेहमी हेच करत नाही. आता पाणी नेहमी सगळ्यांना माहिती आहे. पाण्याची टंचाई निर्माण झाली की रोज येणार पाणी 2-3 दिवस आड येतं, किंवा मग 2 तास येत असेल तर 1 तास येतं. आणि त्याचे शीर्षक नेहमी, कारण आम्ही स्वतःच त्या क्षेत्रामध्ये आहोत, खूप वर्ष हे लिहिलेलं आहे, तरी सुद्धा हे असं घडतं.
शहरात आजपासून पाणी कपात मानतात. विष्णुपुरीतील अपुऱ्या पाणी साठ्यामुळे पाणी कपात. आता चहा कपात देतात, कॉफी कपात देतात. आता हे बघा, पाणी कपात देणार आहे. हो, मूळ शब्द काय आहे? पाण्याची कपात. चाचीचे हे विभक्तीचे प्रत्यय आहे ना, ने आयशी वगैरे विभक्ती सगळे प्रत्यय. जेव्हा तुम्ही पाण्याची कपात म्हणता तेव्हा हे दोन शब्द विभक्त होतात. कारण इथं विभक्तीचा प्रत्यय चाचीचे. पाणी हा मूळ शब्द. साधीच याचं हे काय होईल? सामान्य रूप काय होईल? आता खंडेराव कुलकर्णी सरांनी आवर्जून सांगितलं होतं, सर सामान्य रूप सांगा मला. हे याचं सामान्य रूप होईल पाण्या. आणि ची विभक्तीचा प्रत्यय, त्याचं नावच विभक्तीचा प्रत्यय. म्हणजे हे जेव्हा निघतं विभक्त करतं ते, किंवा हे जेव्हा लागतं विभक्तीचे प्रत्यय हा लागला की दोन शब्द विभक्त होतात. आणि विभक्तीचा प्रत्यय नाहीसा झाला की हे दोन शब्द एकत्र होतात. सामान्य रूपाचं मूळ रूप होते आणि हे होतं पाणी कपात. या मधल्या पदाचा लोप म्हणून हा समास तयार झाला. लक्षात ठेवा, कधी समास म्हणजे मधल्या पदाचा लोप होतोच होतो. वधू आणि वर, इथे मधलं पद काय आहे? आणि आहे. मग आणीचा जेव्हा लोप होईल तेव्हा वधूवर काय व्हायला पाहिजे? जोडूनच लिहायला पाहिजे. जोडूनच. आपण काय करतो? आधीच लग्नाआधीच घटस्फोट घडून टाकतो त्यांचा. वधूवर वेगळे करतो. अजून लग्नही लागलं नाही तर झाले दोघं वेगळे. वधू वर. फार गमतीदार आहे होय, आणि सांगणं कठीण झालेलं आहे आजकाल. वधू शब्द बरोबर आहे, वर शब्द आता आपण पाहिलं. ज्यांचं लग्न जमलेलं आहे, अजून लग्न झालेलं नाही, नियोजित आहे, ते वधू आणि वर. परिचय मेळावे सगळे तुम्ही खूप परिचय मेळावे आता पाहिले असतील. जवळजवळ सगळ्या समाजाचे परिचय मेळावे सुरू झाले. पण एक शब्द, आणि मी सांगून पाहिला तर ते फार बदल होणार नाही, जाऊ द्या म्हणलं. प्रचलनात आलाय तर येऊ द्या. कारण प्रचलनात आलेले शब्द सर खूप कठीण आहे. काही आता माझ्यासोबत एक प्राध्यापक आले, ते म्हणले मी इथं पाहुण्याकडे जाऊन येतो म्हणले. पाहुण्याकडे? तू पाहुणा आहेस ना, त्यांच्याकडे चालला असते. ते यजमान आहे. चला नाही, माझे पाहुणे राहतात, मी पाहुण्याकडे जाऊन येतो. पाहुणे कसे सांगा? अरे आपण ज्याच्याकडे जातो ते यजमान, जाणारा पाहुणा असतो ना, पण लक्षात येत नाहीये कोणालाही. नातेवाईक, आप्त, इष्ट आणि काहीच नसत तर सोयरे, हे 4 शब्द उपलब्ध असताना पाहुणेच म्हणाले सगळे. म्हणाले की नाही सर? आमचे पाहुणे इकडे राहतात, पाहुण्याच्या गावाला गेलो होतो. असं कसं झालं आता? पण आता सांगू नये, काही फरक पडेल असातला भाग नाही. प्रचलित झालं. किती सांगणार ते? पंचर. आता सरांनी सांगितलं ना, पंचर लिहिलेलं असतं ना, त्याला काय माहिती? डिकॉक्शन नाही. हॉटेल वेटर डिकाशन लारे म्हणले की डिकाशन आणते. तिथे असे चालू शकतो. पंचर ठिकाणी की दुकान एकत्र ठिकाणी बरोबर लिहिलेलं असते का बघा. डबलचं तरी असते, पंकज सर तरी लिहिलेले, काही लिहिलेलं असते, पंक्चर लिहिलेलं असतं. तो अशिक्षितांचा भाग झाला, काही हरकत नाही. पण हा तुम्हाला आता मी वधूवर जे सांगत होतो, पण सुशिक्षितांनी काही बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे. उपवर उपवधू परिचय मेळावे ऐकले तुम्ही? आणि जुने पुस्तकही वाचले असतील सर. मुलगी उपवर झालेली आहे, तिला पाहायसाठी वगैरे असे कोणी आलेले असतात मंडळी. मुलगी उपवर झालेली आहे. उपवर हा शब्द अविकारी, म्हणजे दोघांनाही चालतो. मुलालाही चालतो, मुलीलाही चालतो. तो जेवला, मुलासाठी तो जेवला आहे, ती जेवली, मुलीसाठी जेवली. इथं विकारी आहे क्रियापद.
आता या गोष्टी माहिती नाहीत बरं आपल्याला सर, विकारी अविकारी. तो काळा आहे, मुलगा आहे काळा आहे, ती काळी आहे, मुलगी आहे काळी आहे, बरोबर आहे ना? काही चूक आहे? तो काळा आहे ती काळी आहे. मग तसंच तो सुंदर आहे, ती काय व्हायला पाहिजे? तो काळा आहे ती काळी आहे. हेही विशेषण आहे, तेही विशेषण आहे. तो सुंदर आहे, ती सुंदरी आहे. नाही होत ना तसं. मग हे का असं जर आपण वाद घालत बसलो किंवा मी हे मानत नाही, तर असं कसं? याची कारण माहिती नाही म्हणून आपण मानत नाही. त्याच्यामध्ये विकारी आणि अविकारी असे दोन प्रकार आहेत. कर्त्याचं लिंग वगैरे बदललं की क्रियापदाचं लिंग बदलतं, त्याचं स्वरूप बदलतं. एक फुलाचं हे त्या आता सगळ्यांनाच माहिती असेल सर, तुम्हालाही माहिती असेल, त्या करोनाच्या काळात वगैरे नर्स म्हणतो ना आपण, त्याला मराठीतून एक फार सुंदर शब्द आहे. कोणता आहे? नर्स. परिचारिका, नर्स. परिचारिका मराठी आहे, बरं माहित झालं. नाही तर अनेकांना ग्रामीण भागातल्या नर्स म्हणजेच मराठी म्हणतात. खूप बोर व्हायला, त्याला बोर हा इंग्रजी शब्द आहे तेच माहिती नाही. विमानामध्ये हवाई सुंदरी असते तर दवाखान्यामधल्या त्या नर्सला दवाई सुंदरी का म्हणू नये? मुलांचं एक वाक्य आहे, हवाई सुंदरी. विमानात सेवा देणारी हवाई सुंदरी, विमानात सेवा देणारी दवाई सुंदरी. तर सांगण्याचा मला मुद्दा हा की पाणी कपात समाज, आता सरांनी सांगितलं समाज तुम्ही आवर्जून घ्या. आपण एका समाजामध्ये जर अभ्यासात बसलो तर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही पुन्हा आवर्जून लक्षात घ्या की समाज होत असेल तर शब्द विभक्त लिहू नका. वधूवर, वधू आणि वर मधल्या पदाचा लोप झाला, वधूवर जोडून द्या. शहरात आजपासून पाण्याची कपात, पाण्याची कपात विभक्तीचा प्रत्यय चाचीचे लागलेला असेल तर दोन्ही शब्द विभक्त लिहा. पण पाणी कपात असा शब्द जेव्हा त्याचा समास झाला मधल्या पदाचा लोप होऊन चाचीचेचा, तर पाणी कपात जोडून द्या. सर हे तुम्ही आता नव्हते तेव्हा का शहरात आजपासून पाणी कपात आहे. चहा कपात, कॉफी कपात, तसं पाणी कपात आहे. आता आशयाचे मी खूप उदाहरण सांगितलं थोडं की आशय नेमकं आपण आशय जर म्हणायला गेलो तर काही वेळेला सर आपल्या सांगणाऱ्याचं बरोबर असतं, समोरचा काय ग्रहण करेल ते लक्षात येत नाही. आता सांगताना मी सांगतोय खासदार खतगावकर किंवा खासदार पाटील यांच्या प्रयत्नांमुळे बंद पडलेला कारखाना सुरू. तिथं दोन्ही गोष्टी येतात. खासदार खतगावकर यांच्या प्रयत्नांमुळे बंद पडलेला कारखाना सुरू, हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ खासदार खतगावकर यांच्या प्रयत्नांमुळे बंद पडलेला कारखाना सुरू. सर हे वर्तमानपत्रात अगदी नावासहित म्हणजे या गोष्टी छापून आलेल्या आहेत. अर्थात त्यांचा दोष आहे अशातला भाग नाही, तो लेखन करणाऱ्याचा दोष आहे, तपासणाऱ्याचा दोष आहे, छापणाऱ्याचा दोष आहे. किती म्हणून हे दाखवायचे. सर लोकसत्ताची बातमी, नेटसेट ग्रस्तांबाबतचा शासनाचा 2000चा निर्णय वैध. आता मग अवैध लिहितात लोक, वैध आणि अवैध हा शब्दच नाही सर, वैध आहे शब्द. आता एवढ्या मोठ्या दैनिकांमध्ये या जर चुका असल्या, आता हे आमचे मित्र आहेत ते मी यांच्यासोबत आता परवा सर घुमानवारीला गेलो ना, माणूस खूप ग्रेट, माझा अतिशय जवळचा मित्र, विमानाने यावेळेस सर पंजाबला नेऊन आणलं. 7 वाऱ्या झाल्या आहेत आमच्याकडून, अतिशय जवळचा. पण त्या मी हे करत नाही, त्याला म्हणलं क्या लिखा रे, म्हणलं क्या येते, म्हणलं क्यों रे क्या हुआ बोले का, म्हणजे आम्ही कधी कधी बोलतो बघा. श्री पंढरीनाथ बोकारे व सौ प्रफुल्ल पंढरीनाथ बोकारे यांच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. बघा सर तुम्ही यांच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायच्या आणि यांच्या 25व्या लग्नाच्या दोघांचे म्हणजे
म्हणजे दोघांच्या आधी 24 लग्न झालंय, 25 सगळे तुम्ही पाहा सर, अगदी वर्तमानपत्राच्या क्षेत्रातले 30 वर्षांचे आमचे सहकारी असतात, कशा अनावधानाने कशा चुका होतात अगदी गमतीदार. म्हणजे तुम्हाला एक जर सांगत गेलं, आता काय म्हणावं सर, DTP वर जेव्हा दहशतवादी हल्ल्या, हा कोणता हल्ला आणला आता आपल्या गावाला नसता, विनयभंगाच्या शहरात 2 घटना, शहरच विनयभंगाचं बनवलं. आता इथं बघा, समाज कुठला, रेल्वे खाली पडल्याने युवकाचा, कुठून गच्चीवरून खाली पडली, काय त्याच्या खिशातून पडली, रेल्वे खाली पडली. रेल्वे खाली पडल्याने पाहिजे ना, हे बघा समाज तुटला की किती गमतीदार हे झालेलं. रेल्वे खाली पडली, खाली पडली, गच्चीवरून पडली, खिशातून, काहीच नाही सर. बरं आता कसं, म्हणजे कुलगुरू निमसे यांचे विद्यापीठ संगणिकर, आता कुलगुरू निमसे यांचे विद्यापीठ आहे काय? मंडपात उतरलेल्या शॉटने काहीच लागत नाही, काय नाही मंडपात उतरले काय. गच्चीवर कपडे काढणाऱ्या महिलेला विजेचा धक्का, गच्चीवर कपडे, अरे हो वाळू करणारे म्हणा, गच्चीवर कपडे काढणाऱ्या महिला, कोणाला वाटलं गच्चीवर जाऊन का काढायची. कंधारच्या सहेलीचा घेतला विद्यार्थ्यांनी आनंद, सहेलीचा आनंद, सहलीचा तर सहेलीचा आनंद. एवढं मोठं आहे सर हे, रासव संघाचे इतके मोठे नेते आहेत ना, भैयाजी जोशी, हे पाहिलं इतकं मोठं दैनिक, त्याला सह्याजी जोशी करून टाकले. अहो उद्या त्यांनी काही नाही, जाऊ द्या बाबा, लोक माफ करतात, मारायचं काम आहे ना, भैया सह्या म्हणल्या, एवढं छापून आलं. बरं आता ड्रायव्हरचा खून होते, स्विफ्टचा खून होते का? स्विफ्टसह ड्रायव्हरचा खून, स्विफ्टचाही खून केला त्यांनी, ड्रायव्हरचाही खून केला. हे बघा, हे तर नाही का, हे खुल्या महिलांच्या स्पर्धेत, खुल्या महिला कशामुळे, खुल्या महिलांच्या खुल्या बास्केटबॉल स्पर्धा म्हणून खुल्या महिलांच्या कसं होईल. हे बघा सर, हे खूप कठीण आहे ना. आणि हे शेकडोनी, तर काय सांगावं काय नाही, किती डाटाच्या लेखन करणारे मोठमोठी मंडळी सर. आणि सगळ्याच तर शक्य नसतं आपल्याला दाखवणार नाही, एखाद दुसरा. आता सर कुलकर्णी सांगणार की सगळ्यांना सांगा सर, हे सर इतक्या वर्षापासून आपण, मी तर सातत्याने जागृती करतोय. थोडस लिहिण्याच्या आधी एखाद्या जाणकारांना तुम्हीच वारंवार वाचा, दुसऱ्याला आपण आता वाचलं तरी नाही का, त्या भैयाच्या लग्नाला यायचं असं एक वाक्य आहे आजकाल, ताईच्या लग्नाला यायचंय, आता भैयाच्या लग्नाला यायचं असं म्हणणार हे अर्भक. साधारणतः आपला समज काय असेल, किती वर्षाचा असावा, भैयाच्या लग्नाला यायचं ते किती वर्षाचा असेल, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. हे आहे चिरंजीव संतोष MBBS MD, बघा भैयाच्या लग्नाला यायचं. आता यांना सर कसं समजावणार, सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे आमच्या समोर की समजवू तर कसं समजू सर. आपल्याकडे खूप आहे सर, खूप भयंकर सांगण्यासारखं आहे. काय होते समजून घे. आता इथे ही पत्रिका आहे, फक्त मी आता नाव सांगत नाही कारण ही प्राचार्यांचीच आहे, फक्त सर शिंदे सर तुम्ही बघाय, त्यांनाही काही सांगू नका. राजेशने तिथं जाऊन सांगितली म्हणलं तर माझं काही करत आहे, फक्त बघाय. इथं काय आता ही वधू आहे या पत्रिकेवर, 8 शाखा आहे आपल्याला माहिती आहे. हो, कला शाखेत
बीए म्हणजे आपण काय म्हणतो, कला पारंगत म्हणतो ना, हे असं आहे. बीए झालेली आहे, कला विशारद आहे, कला पारंगत आहे, कशात आहे हे पाहायचं. ही पत्रिका बघा, सगळे कोणत्या विषयात पारंगत आहे. आता काय सांगावं सर त्यांना, कला पारंगत या विषयात ही किती किती गंभीर. म्हणून मी जे म्हणतोय ना तुम्हाला, वारंवार हे दाखवण्याचं कारण खरं तर दाखवायची गोष्ट नाही, पण काहीच होत नाही म्हणल्याने तसं नाही जमणार सर. आपल्याला काय, माझा एक जो आग्रह आहे की जिथे अर्थाचा अनर्थ होतो तेवढी गोष्ट पाळतो. लिहिताना नाटकामध्ये तू कधी येणार आहे, संध्याकाळी येणार आहे, तिथं समास आहे ना तो. संध्याकाळी येणारे म्हणल्यानंतर काळी संध्या कोण तुटलं ना तिथं. कसं तोडतात सर तिथे तुम्ही. गुलाल उधळीत आले गंधळाय, एकदम चांगलं शीर्षक आहे. आता आमच्या डीटीपी ऑपरेटरने गुलाल पहिला अक्षर एकीकडे दुसरा लाल एकीकडे करून टाकलं, उधळीत आले. काय वाचावं, गुलाल उधळीत आले गंधळाय, गुलाल उधळीत आले गंधळाय. नाही ना सर, या गोष्टी रस्व दीर्घ आता फार दूर राहिलं सर. वाक्य रचण्यासाठी डोकं फुडून फुडून सांगावं लागेल. आणि सातत्याने वर्तमानपत्रात तर हे विचारूच नका तुम्ही, कितीही सांगा तुम्ही. शब्द तोडणे, शब्द जोडणे, त्याचा अर्थाचा अनर्थ कसा होतो, किती उदाहरणं देऊन सांगा. बाबा तिथं तुला विराम द्यावा लागेल, स्पेस द्यावी लागेल, बोलता नाही द्यावी लागेल, लिहिता नाही द्यावी लागेल. खूप पाणी पिलं, हा ग्लास किती सुंदर. स्पेस द्यावाच लागेल, तिथं बोलता नाही द्यावा लागेल ना. नाही लिहिताना जाऊ द्या, बोलता नाही देत नाही म्हणलं तर बोलून दाखवा तुम्ही. बोलून दाखवा, हा ग्लास किती सुंदर. मला विराम चिन्हाचा वापर जर केलाच नाही आपण, आणि हे लेखन दोष तुम्ही रस्वदीर्घ खूप खूप अजून फार लांब राहिलं सर. हे जे आपण नाही का आता पाहतोय करतोय ना, आधी माझं म्हणणं आहे बाबा, एक साधारण तुम्ही जे म्हणालात ना सर, माझं एक तेच आहे की फार आग्रह नाही, रस्व दीर्घ वगैरे अजून लांबची गोष्ट, ते फक्त नेट सेट वगैरे पीएचडी त्याचा प्रोव्हिजन वाल्याला व्हीचं रस्व दीर्घ काय गरज आहे त्याला. प्रोव्हिजन मध्ये दुकान चालण्याची म्हटलं, प्रोव्हिजनचं व्ही रस्व लिहिलं काय, दीर्घ लिहिलं काय, त्याला फरक पडणार आहे का, नाही पडणार. त्याला जाऊ द्या, किराणा दुकानवाल्याला सोडून द्या. पण आपल्याला लेखन करणाऱ्याला, प्राध्यापक किंवा या शैक्षणिक क्षेत्रातले वर्तमानपत्राच्या आपल्या लेखनाचं अनुकरण हजारो लोक करत असतात. सु आणि शील हा शब्द आहे. सुवार्ता माहितीये तुम्हाला, सुविचार, सु म्हणजे चांगला, सुरूप म्हणजे चांगल्या रूपाचा, सुशील म्हणजे शील म्हणजे चारित्र्य, सु म्हणजे चांगलं चारित्र्य. आणि जेव्हा स्त्रीलिंगी रूप होते, नीत नीता, गीत गीता, मीत मिता, आकारार्थ झाले की ते स्त्रीलिंगी रूप होते. संगीत त्याचं स्त्रीलिंगी रूप संगीता. शील म्हणजे चारित्र्य, शीला तीच महिला असेल तर चारित्र्यवान, फक्त स्त्रीलिंगी रूप आहे. आता याच्यात बदल बरं, गंमत अशी आहे की एकाच अर्थाचे जे दोन शब्द असतात, हे ठीक आहे, बरोबर आहे ना. आता एक लक्षात घ्या, संस्कृत मधून मराठीमध्ये जे शब्द आलेले आहेत त्यांना तत्सम म्हणतात. त्यांच्या रस्व दीर्घात आपण काहीही बदल केलेला नाही. मराठीची जी एकूण शब्दसंख्या आहे 60 ते 70 हजार, त्याच्यामध्ये 30-35% शब्द हे संस्कृत मधून आलेले, त्यांना तत्सम म्हणतात. हस्तच हा तो तत्वचा प्रकार आहे. पण शीलचं शीलच राहिलेले, परीक्षाचं परीक्षाच राहिलेले, पूजाचं पूजाच राहिलेले, गुणचं गुणच आहे, वाणीचं वाणीच आहे. हे आहेत तसे आपण स्वीकारलेले. त्यांच्या रस्व दीर्घा सहित मंदिर, आता कुलकर्णी सरांनी जो शब्द सांगितला रस्व का, तो संस्कृत मध्ये त्याचं रूप
रसवय, म्हणून तो रसवय. संस्कृत मधून आपण आहे तसे शील हे असं स्वीकारलेलं आहे, हे असं. आता सुशिला हे मुलीचं किंवा महिलेचं नाव आहे. सुशिला हे सु रसवय, शिला हे असं. शिला म्हणजे काय? शिलालेख, शिलापट, दगडावर कोरलेला लेख तो शिलालेख. अहिल्याची शिला झाली आणि रामाच्या पदस्पर्शाने पावून पुन्हा तिला देहरोग प्राप्त झाले. हे आपल्या चांगला दगड. आई वडिलांनी कोणत्या अर्थाने आपलं नाव ठेवलेलं आहे? चांगल्या चारित्र्याचा मुलगा किंवा मुलगी. हरकत आहे, फक्त एकदा बघावं लागेल सर तुम्हाला याचं शुद्ध स्वरूप काय ते. आयुष्यात आपण 25-50 हजार वेळेस आपलं नाव लिहितो, पण फक्त एकदा बघितलं तर कायम स्वरूपी आपण बरोबर लिहू ना. सतीश, तू फक्त एकदा बघ बाबा. सतीशचं रूप काय आहे? राजांचा ईश्वर तो राजेश, गणाचा ईश्वर तो गणेश, सुरांचा ईश्वर तो सुरेश, सत्याचा ईश्वर तो सतीश. ईश्वर कधी दीर्घ असतात. ईश्वर आणि ईश, मग हे काय? सत म्हणजे चांगला, सत्प्रवृत्ती, एवढं तर माहिती आहे. ईश हे दीर्घ आहे. या हलंत शब्दाला दीर्घ ई लागल्यानंतर काय होईल सांगा? असंच होणार. ईश्वर मधला श आहे ना. बरं, काही जण तर त्याच्याही पुढे जाऊन नाही का, हे आणखी ही तर एक चूक आहे आणि पुन्हा एक षटकोनाचा, हे तर आणखी दुसरं. असं का म्हणलं? काय फरक पडायला वाचतो ना, मग आम्ही त्याला सांगतो. हे काय? एक कार्यकर्ता होता आमदाराचा, त्याचं निधन झालं. आमदाराला खूप दुःख झालं. त्याचं सगळं काम सांभाळायचं, खूप अतिशय निष्ठावान, पैसे देण्या घेण्यापासून मतदारांना सगळे कामं तो करत. ते घरी गेले, त्याच्या पाहिलं, त्याचा कलेवर मृतदेह समोर पडलेला होता आणि ते पाहिल्यामुळं आमदारांना शोक अनावर झाला. ते गडाबडा लोळू लागले. गडबडा किंवा गडाबडा दोन्ही चालतात आपल्याला. मग काही जणांनी त्यांना उचलून दिलं. दुसऱ्या दिवशी त्याची बातमी आली, आमदार साहेबांना शोक अनावर झाल्यामुळे उचलून द्यावे लागले. आता हा कोणता शोक आहे सांगा? फक्त श बदललं सर. दोन्ही आहेत ना. शोक म्हणजे दुःख आहे आणि शोक म्हणजे वा, तुम्ही जे आता म्हणालात ना. हा, आणि खूप छान. म्हणजे समाजामध्ये बघा कशी प्रश्नोत्तरं होतात. ते अन्य भाषातल्या अनेक शब्दांचं रूप मराठीत आल्यानंतर बदललेलं आहे. सुलभीकरणाची ही प्रवृत्ती असते, प्रत्येक भाषेची असते. तत्सम हे आहे तसे आलेले. तद्भव मध्ये काय झालेले? किंचित रूप बदलून आपल्याला सोपं जातं. आदत्रांचं पायरान काय झालं? पायतान झालं. मयूरचं मोर झालं. काष्ठाचं काठी झाली. हस्ताचं हात झालं. नासिकाचं नाक झालं. कपाळचं कपाळ झालं. कर्णाचं कान झालं. चक्राचं चाक झालं. पर्णाचं पान झालं. पदाचं पाय झालं. असंख्य शब्द आहेत असे. तसंच हिंदी नोकरीचं नोकरी, मराठीतून लिहिताना नोकरी, हिंदीतून लिहिताना नोकरी, कारण त्याच्यावर दोन मात्रा आहेत. मराठीत आपण हे तद्भव रूप स्वीकारले. हिंदीमध्ये क्या शौक आहे, मराठी शौक म्हणतो आपण. ते षटकोनाचा. मी आणि वचही सांगितलं. जेव्हा बोलीत बोलतो आपण तेव्हा आणि म्हणायचं सर. मी हे सांगितलं म्हणायचं आणि मी हे सांगितलं. व मी हे सांगितलं नाही. व हे कुठं लिखित स्वरूपात जेव्हा आपण प्रमाण लिहितो त्यावेळेस व वापरायचं. मी हे सांगितले, मी हे सांगितले. आणि बोली बोलताना मी हे सांगितलं. मी आता ते थोडं विश्लेषण करून सांगितलं. तर बोली आणि प्रमाण भाषा, त्याच्यानंतर ज्याचं मूळ रूप तुम्हाला माहिती आहे, ज्या शब्दाचं मूळ रूप तुम्हाला माहिती आहे. आपला मराठीचा एक नियम आहे, मूळ रूप माहिती असेल तर मूळ नुसार साधी रूप वापरावी. बसल्या बसल्या डुकली घेतली म्हणतो आपण, म्हणतो ना, डुकली घेतली म्हणतो ना. किंवा हे किती किळसवान आहे किंवा किसळवान आहे. किळसवाना असंही वापरलं जातं, किसळवाना असंही वापरलं जातं. यातला किळसवाना हा शब्द आपण प्रमाण मानलेला. शुद्ध अशुद्ध ही बाबत भाषा अभ्यासकांनी अमान्य केलेली. आम्ही सुद्धा ती शुद्ध आणि अशुद्ध काहीच नसतं. अर्धे लोक हे बोलतात, अर्धे लोक ते बोलतात. तू कोणाला म्हणजे कशावरून म्हणणार? तू अमुक शुद्ध आहे, हा अशुद्ध आहे म्हणून म्हणू शकत नाही. हिंगोलीच्या पुढे गेले की साखऱ्या म्हणतात. 2 किलो साखऱ्या द्या म्हणून. त्यांनी लहानपणापासून साखऱ्या, अरे पिवशी घेऊन जा साखऱ्या आणल्या. पिवशी
पिवशी म्हणतात सर. लहानपणापासून त्यांनी पिवशी आणि पिशवी, काही जण पिशवी बोलतात. बाबा तू त्याला शुद्ध अशुद्ध म्हण, त्याच्यात आलं कुठं? शुद्ध अशुद्धचा संबंध काय त्याच्यामध्ये? आपण गेलो की मावशी अर्धा किलो भेंडी द्या म्हणतो, आई गेली की अर्धा किलो भेंडरा दे रे म्हणते. भेंडी म्हणतात, भेंडराही म्हणतात. आई अशुद्ध झाली का आपली आणि मी शुद्ध झालो का शाळेत गेलो म्हणून? शुद्ध अशुद्ध हा भागच नसतो. हा प्रमाण म्हणजे बहुसंख्य लोकांना समजणारा आहे म्हणून आपण तो प्रमाण मानलेला आहे. अशुद्ध असा प्रकार नाही. आपण बोलायला घाबरतो आणि आपल्याला ग्रामीण म्हणतील. मी महाराष्ट्र मध्ये खूप मोठा लेख लिहिला की तुम्ही प्रमाणीकरण करा या बोलींच्या शब्दाचं. ते जर करत नसतील तर वर्तमानपत्रांची ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी हे बोलीतले शब्द वापरावेत, अन्यथा लुप्त होतील. बाबा मी हा चष्मा इथे ठेवला, खूप वेळ झाला, शोधला, शेवटी तो मला त्या खालच्या ड्रॉवर मध्ये सापडला. इथे असलेल्यापैकी जवळजवळ 100% लोकांनी सापडला म्हटलंय, बरोबर आहे. मी असं नाही म्हणणार किंवा माझी म्हणायची इच्छा नाही. मला वेगळ्या पद्धतीने ते सांगायचंय. माझा चष्मा हरवला, खूप ठिकाणी शोधला, शेवटी मला तो ड्रॉवर मध्ये गवसला. मला ग्रामीण म्हणून हिनवणार का? सचिनला सूर गवसला हे बरं चालतं तुम्हाला, धोनीला सूर गवसला आणि माझा चष्मा गवसला म्हणलं की आपला ग्रामीण शब्द झाला. मी ग्रामीण, हे कसं असं? शुद्ध अशुद्ध ही संकल्पना मी तरी सर मानत नाही. ऱ्हस्व दीर्घाच्या बाबतीमध्ये मी खूप कारण मी स्वतः वर्तमानपत्रामध्ये 30 वर्षापासून काम करतो, अजूनही करतोय. किती अवघड आहे हे तुम्हाला सांगितलं, पण अर्थाचा अनर्थ होतो हे मात्र. कारण काही सर मोजके मराठीमध्ये ऱ्हस्व दीर्घ बदलल्यामुळं अर्थ बदलतो. असे फक्त 4 ते 5 शब्द आहेत. सुशील, हे सुशिला जे आहे ना, एक सुशिला म्हणजे चारित्र्यवान, दुसरी सुशिला म्हणजे चांगला दगड. मग इथे बाबा आपलं नाव आहे ते, अन्यथा गडबड होती. इथे लातूरला सर सुशिला देवी देशमुख महाविद्यालय आहे सर. कितीतरी वर्ष तिथं सुशिला देवी देशमुख महाविद्यालयामध्ये श ह्रस्व लिहिलेलं होतं. अजूनही विद्यापीठाच्या माहिती पत्रक ज्याला आपण ब्राउचर म्हणतो त्याच्यावर सुशिला देवी देशमुख ह्रस्व लिहिलेलं आहे ना. आणि हे नेहमी आम्ही जाता येता बघायचं. साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, प्रल्हाद जाधव त्यांचे माहिती जनसंपर्क अधिकारी. मी तेव्हा कोणतं ते शासनाचं काहीतरी लेखन करत होतो, मुंबईला बरंच जाणं येणं होतं. प्रल्हाद जाधव सरांकडे मी जायचो, खूप अतिशय चांगले, मला फार लाड करायचे. त्याच्यामुळे गेलं की मी साहेबांना भेटायचो, आशीर्वाद घ्यायचो. अत्यंत विद्वान माणूस, पण शासकीय सेवेत. तेव्हा ते शासनाचं काहीतरी हे असतं त्याचं ते संपर्क. आणि साहेबांचे माहिती अधिकारी होते, लोकराज्य. आणि साहेबांचे म्हणजे साहेबांच्या बातम्या तयार करणे, ब्रीफिंग घेणे, प्रेस नोट, त्यांच्या पत्रकार परिषदेचं हे वगैरे. मी मुंबईत गेलो, प्रल्हाद जाधव साहेबांना भेटायला जायचो. देशमुख साहेब म्हणजे मुख्यमंत्र्यांपर्यंत जायचं कामही नव्हतं, ते काही आपल्याला पर्सनल व्यक्तिगत ओळखतही नव्हते. मी नेहमी बघायचो हे. आणि ते सुशिला देवी देशमुख महाविद्यालयामध्ये श ह्रस्व लिहिलेलं ते खटकायचं मला, चांगला दगड, चांगला दगड. मग मी ते एके दिवशी यांना जाधव सरांना, साहेब तुम्ही रोज 2-3दा देशमुख साहेबांकडे जाता आणि उगीच सहज त्यांचा मूड चांगला असेल तेव्हा थोडं समजून सांगा ना. शील म्हणजे चारित्र्य, सुशील म्हणजे चांगल्या चारित्र्याचा, सुशिला म्हणजे चांगल्या चारित्र्याची स्त्री. ही दीर्घ पाहिजे सर. सर तुम्ही काय लिहिलं ते ह्रस्व लिहिलंय, शिला लेख शिला. आणि विलासराव देशमुख साहेबांना बऱ्यापैकी माहिती होती, खूप मस्त चांगल्या भाषेचं किंवा भाषालाही चांगलं सगळंच आहे. थोडं असं समजून सांगा, सुशिला आहे सर, चांगला दगड असे अशा अर्थाने झालेले आहे. थांबले ते माहिती आहे तुला माणूस कसा आहे? अरे बाबा ते कधी कोणावर बाजी पलटवल काही सांगता येत नाही. अशा बाबतीत दूर राहायचं. म्हणजे काय होऊन काय तुला उत्तर सांगतो म्हणलं ते काय म्हणणार ते. सुशिला देवी देशमुख महाविद्यालयात असं झालंय. मी जर सांगायला गेलो त्यांना सर हे चांगला दगड आहे असं म्हणलं तर पहिले ते मला म्हणतील, दादू तुम्हाला माहितीये का माझ्या वडिलांचं नाव काय? वडिलांचं नाव दगडोजीराव. अरे मग दगडोजीची पत्नी चांगला दगडच राहणार ना, म्हणून आम्ही त्या सुशिला चांगला दगड. वडील दगडोजी, आई चांगला दगड. आई चूक आहे बाबाला नको म्हणते ते. योगा ही वस्तुस्थिती आहे. योगायोग काही असतात पण याच्या असे योगायोगच. वडील दगडोजी, आई सुशिला चांगला दगड.
टाकले. तर मोजके शब्द आहेत की जिथे तुमचा रस्व दीर्घ. केशव सूत आहे. आता केशव सूत त्यांनी काय ठरवलं? कृष्णाजी केशव दामले, त्यांच्या वडिलांचं नाव केशव आहे. केशवाचा पुत्र. रस्व सूत म्हणजे पुत्र आणि दीर्घ सूत म्हणजे दोरा, सुतावरून स्वर्ग गाठणे. आता मग तिथे आपल्याला केशव सूत मध्ये रस्वच लिहावं लागेल ना. तिथं केशव सूत मध्ये जर तुम्ही दीर्घ लिहिलं काय होईल? ते केशवाचा पुत्रच्या ऐवजी केशवाचा दोरा झालाय. एक मोजके असे सीता, खडीसाखरण सीता म्हणजे जानकी, हे एक आहे. अजून एक आहे पाणी. आता हा शब्द कोणी वापरत नाही. पाणी म्हणजे हे जल आहे आणि हे पाणी म्हणजे हात आहे. हात हातात घेणे, लग्न लावणे. तुम्ही जुन्या पत्रिका पाहिल्या असतील, त्याच्यात पाणी ग्रहण संस्कार, अजूनही मारवाडी समाजाच्या याच्यात पाणी ग्रहण संस्कार असतो. जसे सप्तफेरी, सप्तपदी असते. पाणी ग्रहण म्हणजे हात हातात घेणे, लग्न लावणे. आता आपण जर मला तहान लागली त्याला आणि तो पाणी ग्रहण करून आला. ग्रहण म्हणजे हे, आता हे पाणी म्हणजे काय? लग्न लावून आला असं होईल. काही वेळेस मोजक्या या 5-6 शब्दांमध्ये तरी तुम्ही रस्व दीर्घाचं भान, कारण त्यांनी अर्थ बदलतो. बाकी शेकडो शब्द असे आहेत की त्या रस्व दीर्घ बदलल्याने त्याचे अर्थ बदलत नाही. परंतु त्या रस्व दीर्घाचं स्वरूप काय आहे हे मात्र आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जे रस्व दीर्घाचे 2-4 महत्वाचे नियम आहेत. अनुस्वाराचे आहेत. आपण या अशा काय म्हणते ते शक्यतो मी रंजक पद्धतीने, कारण विषय क्लिष्ट आहे. सोपा विषय अवघड करून सांगणे ही कला अनेकांना साध्य असते आणि अवघड विषय सोपा करून सांगणे ही त्याच्याहून आणखी अवघड कला असते. आता हा आमचा शुद्ध लेखन व्याकरण मुळातच अतिशय क्लिष्ट आहे. काय करावं सांगा तुम्ही सर याला. किती जरी आपण सांगितलं तरी लोक हसतात. मी किती सांगतो ना बाबा, ही बातमी अशी लिहिताना काळजी घ्यायची. एक लेखक होते, त्या लेखकांना भेटायला आपले मुख्यमंत्री महोदय गेले. पुण्यातलं घर होतं, गोळीतलं घर. सकाळीच ते त्यांची मीटिंग होती, जिल्हा नियोजन काही कोणत्या तरी याची, आणि त्या गोळीतून असे मध्ये गेले. आमचे पत्रकार मंडळी त्यांच्या मागे 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 गेली पाहायला कुठं चालले ते. त्यांनी दार ठोठावलं आणि लेखक महोदय त्यांचं नाव जे होतं वाल कुलकर्णी वगैरे किंवा त्यांच्या संबंधित मित्र आहेत का म्हणाले. त्या गृहिणीने सांगितलं आहेत, पण नुकताच त्यांना डोळा लागलेला आहे, झोप लागलेली आहे, रात्रभर वेदना झाल्या, उठू का? त्यांनी खरं तर ओळखलं नव्हतं त्यांना, पण घरी आले भेटायला म्हणून. नाही 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 नको म्हणे, मी आता इथे पुढे बैठकीला चाललो, जाता जाता मी याच रस्त्यावर झालं, शक्य झालं तर मी, पण ते काही जाणं झालं नाही, काही नाही. तिची बातमी दुसऱ्या दिवशी अशी आली, सर मुख्यमंत्री महोदय सकाळी सकाळी त्यांचे निकटचे स्नेही अमुक अमुक लेखक महोदय यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते. त्यावेळेला ते गाढव शांतपणे झोपले होते. साधी गोष्ट आहे सर, गाढव शांतपणे. आता एक जर तुम्ही इथं ते जोडून लिहिलं, गाढव शांतपणे झोपले होते, आणि हे स्पेस नाही पडला डीटीपी ऑपरेटर, शक्यतो हे काळजीपूर्वक बघा तुम्ही, ते गाढव शांतपणे झोपले होते. पुन्हा छापणाऱ्या लोकांचे निषेधाचे स्वर, मुख्यमंत्री भेटले नाही म्हणून तुम्ही लेखकाला गाढव म्हणता का, अमुक म्हणता का, वगैरे वगैरे वगैरे. या अशा गोष्टी दैनिकामध्ये असं होत असतं सर, चुकीचं छापून येणं. त्याच्यामध्ये कित्येकदा लेखकाचा दोष नसताना लेखकावर शिकलेले अनेक प्रकरण चूक डीटीपी ऑपरेटरची. आणि काय ते बोल लेखक, काही ठिकाणी लेखक आहे सर, पुस्तक समीक्षेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जर ते हे वाचलं असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ पुस्तक खूप सुंदर आहे सर. त्याच्यात इतके छान उदाहरण दिलेले. समीक्षकाचं वाक्य आहे सर त्याच्यात, त्यांनी लिहिलेलं असं लिहू नये म्हणून ते वाक्य दिलेले. आता समीक्षेतली एक लेखिका आहे, तिने पुस्तक लिहिलं, त्याचं वर्णन आहे वगैरे वगैरे, आणि मग त्यांनी समीक्षकांनी त्याच्यावर जे शेरेबाजी केलेली आहे, विस्तृत माहिती आहे, अमुक आहे, पण हीच बाब लेखिकेला आणखी आकर्षित करून मांडता आली असते. आता लेखिकेला आकर्षित करायची काय करायचं, तिला लिपस्टिक लावायचं का पावडर लावायचं, हीच बाब लेखिकेला आणखी आकर्षित किंवा आकर्षक करून मांडतात. लेखिकेला आकर्षक करायची गरज नाही, हीच बाब आणखी आकर्षक पद्धतीने लेखिकेला मांडता आली असते. एक शब्द मागे पुढे झाला की संपला सर, घोटाळा आहे. एक शब्द मागे पुढे झाला
आणि बहुसंख्य चुका या लेखकाकडून आणि आपल्या डीटीपी ऑपरेटरकडून काही ना काही अशा पद्धतीच्याच होतात. हा जो लेखन दोषाचा प्रकार जो आहे, प्रमाण लेखन आणि शुद्ध, थोडा एक 5 मिनिटं सर थांबू मत आहे, त्याच्यानंतर आपण काही जेवढं शक्य होईल आणि जितके प्रश्न असतील तेवढे विचारा. कोणत्याही प्रश्नाचं शक्यतो मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुमचा विसर्ग कुठे येतो, मृदू वर्ण, कठोर वर्ण म्हणजे काय, पुनःप्रकाशन की पुनर्प्रकाशन, तिथे न नंतर विसर्गच काय येतो, कारण मृदू वर्ण आहे ते मृदू कठोरचा संयोग झाल्यानंतर काय येतं, आशीर्वाद कसा आहे, रफार श वर येतो का र वर येतो, ते कशा पद्धतीने घ्यायचे, जेवढ्या काही तुमच्या शंका असतील. अगदी नावांच्या बाबतीत मीनाक्षी, मीन म्हणजे मासा, अक्ष म्हणजे डोळा, मीनाक्ष माशासारखे डोळे असलेला, आणि मीनाक्षी म्हणजे माशासारखे डोळे असलेली स्त्री. काही शब्द मी सांगितले तुम्हाला, दोघांनाही चालतात. सविता म्हणजे सूर्य आहे खरं तर, पण सविता आपण इथे स्त्रीसाठी नाव वापरतो. अनसुया आहे तो शब्द. असूया हा शब्द आहे ज्याला कोणाही बद्दल द्वेष नाही, राग नाही. असूया तो पुरुषही असू शकतो, स्त्री पण असू शकते. अनसुया, अनसुया वृत्तीचा पुरुष आहे हा, म्हणजेच काय, कोणाविषयी असूया नसलेल्या वृत्तीचा हा पुरुष आहे अनसुया. अनसुया ते तर जाऊ द्या, पण अनुसया हा त्याचा अपभ्रंश झालेला. हरकत नाही, आपण त्या ग्रामीण भागातल्या लोकांना हे माहिती असतं अशातला भाग नाही, ते ज्या क्षेत्रातले आहे सर, तुमचा विषय नाही हा. त्याच्यामुळे तुमचा विज्ञानाचा विषय म्हणा किंवा हरकत नाही. मी आता जे सांगितलं, प्रोव्हिजन मध्ये वी रस्व लिहिलं काय, दीर्घ लिहिलं काय, अरिस्टॉटल मध्ये री रस्व लिहिलं काय, दीर्घ, तिथे अजिबातच फरक पडणार नाही. पण मराठीच्या अभ्यासकांना जेव्हा आपण खूप उच्च पातळीवर जातो त्यावेळेला याचे बारकावे हे लेखनासाठी तुम्ही सातत्याने वापरा अशातला भाग नाही, पण हा एक ठेवा आहे. आणि तो जर आपण माहिती करून घेतला नाही तर हळूहळू लुप्त होऊन जाईल. म्हणजे जर आपण गवसले हा शब्दच याच्या पुढे वापरला नाही, आपण मराठी भाषेचा संकोच करणार ना. सापडले आणि गवसले हे दोन्ही शब्द आहेत आपल्याकडे. मग गवसले जर मी ग्राम्य म्हणून हिणू लागलो, तो वापरायचाच नाही ठरवलं, आणि सापडला हा एकच शब्द वापरला, तर माझ्या मराठीतला एक शब्द कमी झाला. तसंच वर्णाक्षराच्या बाबतीत आहे, मुळाक्षराच्या बाबतीमध्ये आहे. आपल्याला भाषेचा संकोच करायचा का विस्तार करायचा, क्लिष्ट आहे म्हणून शिकून घ्यायचं की शिकून घ्यायचं. माझं मत आहे, क्लिष्ट असलं तरी उलट ते अभ्यास असल्यासाठी उपकारक आहे. ते रोजही सातत्याने वापरा अशातला भाग नाही. आपण हे पुढच्या ह्याच्यामध्ये पाहू. रस्व दीर्घाचे आणि अनुस्वाराचे काय काय नियम आहेत, किंवा तेवढं जरी तुम्हाला माहिती झालं. मला याच्याही पुढे आणखी एक जे सांगायचे ते फक्त तुम्हाला जिज्ञासा निर्माण होऊ द्या. गरीब हा शब्द आहे, आणि गरीबाला म्हणताना त्याचं रूप काय होईल, त्याच्या पुढचा उपाय मी तुम्हाला सांगतो. अर्ध्या सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर मिळतं, मी सांगतो तुम्हाला, पण किमान जिज्ञासा असू द्या. मी सांगतो आता ते आवर्जून तुम्ही विचारा, आणि हे विचाराच विसरू नका तुम्ही, विसरूच नका तुम्ही. न कुठे लावायचं, बँड मध्ये बाळा याचं, घंटीमध्ये कोणतं वापरायचं, आम्हाला समजा उद्या शिंदे सरांना नाव लिहायचंय, नळाचं न फक्त तरी न वापरायचं शिंदे सरांना, अनुस्वाराच्या म्हणजे परसावर विकल्प वापरायचं. मी काय वापरू, तुम्ही वापरू नका, तो भाग वेगळा सर. तुम्ही अनुस्वारांनी लिहिता हरकत नाही, पण 2 पद्धतीने लिहिता येतं. मग दुसरी पद्धत काय आहे माहिती करून घ्यायला काय, मी ते सांगतो, तुम्ही आवर्जून विचारा. धन्यवाद. नांदेड मुखेडकर सरांनी खूप विनोदी धाटणीतून विषय अत्यंत साधा आणि सोप्यापणे आपल्यासमोर मांडला, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण आपण जवळपास 2-3 आपण ऐकत आहोत, तरी पण आपला समाज वाटतं की ऐकावं, कारण हे खूप कठीण विषय आणि सर्वांमध्ये जिज्ञासा निर्माण झालेली आहे, कुतूहल निर्माण झालेलं आहे. खूप छान वाटतंय आज सरांचं पूर्ण भाषण ऐकून. तरी पण आपल्याला थोडा विराम घ्यावा लागेल, कारण बऱ्याच वेळापासून गरम नाश्ता आलेला आहे, तो थंड होत आहे, तर आपण नाश्त्याचा स्वाद घ्यायचा आहे. तर अर्धा घंटाचा कालावधी आपल्याला सुट्टीचा मिळेल. त्यानंतर शेवटचं सत्र हे सुरू होईल, आणि त्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे प्रश्न आणि वक्त्यांचे त्याला दिलेले उत्तर हे प्रश्नोत्तराचा तास शेवटचा होईल. यानंतर मी आमच्या महाविद्यालयातील संपाळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आभार व्यक्त करावा. संपाळे मॅडम.
शब्दाच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी कुठून जुळल्या पुन्हा न कळल्या अशा या रेशीमगाठी उन्हानं म्हणत ठाऊक नव्हते नाते तसेच जुने होते आगमन झाले शुभ योगाचे नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे होते हे बरे रेशमाचे पूर्णविराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य घेऊ शकतो ते आभार प्रदर्शक म्हणजे शेवट नाही तर ती नव्या यशाची सुरुवात असते या ठिकाणी या हावगी स्वामी महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी लेखन दोष निवारण या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये उपस्थित आमच्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस एन शिंदे सर यांचं मनपूर्वक आभार हे उपस्थित राहिले त्यासोबतच आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर हेही उपस्थित राहिले यांचे मनपूर्वक आभार तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि प्रमुख वक्ते डॉक्टर राजेश खेडकर सर ज्ञानपीठपासून असलेले खरंच आपण जर व्याकरणाचे गाढे अभ्यासक आहात साधक आहात आणि आपण मराठी व्याकरणाचे आणि मराठी भाषेचे जे काही बारकावे सांगितला ते खरंच खूप उत्कृष्ट पद्धतीने आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण सांगितला आणि मराठी भाषा ही फक्त भाषा नव्हे तर मराठी माणसाचा श्वास आहे मराठी भाषेचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणं म्हणजेच भाषेमध्ये आशय महत्वाचा आहे असं सरांनी सांगितलं आपण ही मागच्या सत्रामध्ये चर्चा ऐकली की आशय महत्वाचा आहे पण आशयपेक्षाही जास्त जेव्हा आपण संशोधन करतो किंवा प्रसार माध्यमामध्ये करिअर करणाऱ्यांसाठी व्याकरणाचे बारकावे आणि भाषेचे बारकावे विरामचिन्हांचं महत्व हे अधिक महत्वाचं आहे आणि या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत हे सरांनी सांगितलं आणि जसं विज्ञानाला प्रमाण आहे तसंच भाषेलाही प्रमाण आहे बोली भाषेला प्रमाण आहे तसंच लेखी भाषेलाही प्रमाण आहे आणि प्रमाण आहे तर त्यामध्ये अचूकता असते आणि म्हणून जीवनामध्ये आपलं म्हणणं इतरांना कळण्यासाठी किंवा संवाद हा अचूक होण्यासाठी प्रमाण हे अतिशय आवश्यक आहे हे सरांनी आपल्या व्याख्यानातून सांगितलं थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच खूप खूप उत्कृष्ट असं हे दुसरं सत्र झाले खऱ्या अर्थाने कार्यशाळा या ठिकाणी वाटते आहे आणि या ठिकाणी यानंतरचं सत्र थोड्याच कालावधीमध्ये सुरू होईल तर मी अध्यक्षांच्या परवानगीने हे दुसरं सत्र या ठिकाणी संपन्न झाल्याचं जाहीर करते धन्यवाद